आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे एक सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद असून अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला. वकील अरविंद सिंह यांनी मुंबई पोलिसांकडे ही लेखी तक्रार दाखल केली आहे. तर मुंबईमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत मोठी नाट्यमय चढ उतार झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या इंस्टाग्राम खात्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ह्यांच्या खात्यात उतार चढाव जास्त आहे. म्हणजे कधी 10,000 कमी होतो, कधी 50,000 कमी होतो. SMM पॅनल्स थ्रू विकत घेतलेली जी फॉलोअर्स आहेत त्यांचा हा पॅटर्न आहे की म्हणजे तुमचं कसं आहे की फॉलोअर्स एक 100-200 असं कमी होणार ना, त्यात असं नाही. त्यात डायरेक्ट 10,000, 15,000, 50,000 असा कमी होणार आणि दुसऱ्या दिवशी परत फिलअप होणार. सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या. यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहे, यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. पुढच्या बातमीकडे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग